युकुलेले वापरतोय, बेस गिटार वाजवतोय, नॉर्मल अकूस्टिक गिटार्स आहेत, 12 स्ट्रिंग गिटार्स वापरतोय आणि ही खूपच व्हरायटी बँड मधल्या लोकांपेक्षा आमच्याकडे इन्स्ट्रुमेंट तिप्पट वगैरे आहेत. आय अंडरस्टँड. मी तबला वाजवून गातोय तिथे. फिल्म बघितल्यावर कळतंय की अरे म्युझिक हे किती महत्वाचं आहे प्रत्येक नक्कीच. माणसाच्या आयुष्यात. कधी पण. म्हणजे असं नाही की ते लोकांसमोरच तुम्ही कायम दाखवायला पाहिजे की लोकांसाठीच तुम्ही कायम म्युझिक कराल. स्वतःसाठी पण तुम्ही करू शकता. नमस्कार. सुरेल एपिसोडमध्ये, व्हायब्रंट माइंड पॉडच्या सुरेल एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. नुकतंच अमलताश मूवी रिलीज झालाय आणि आज काय म्हणूया आज मी पण अमलताश झालेली आहे. यू कॅन सी. आपल्याबरोबर आहेत आज भूषण मराठे. नमस्कार. मी फार इंट्रो नाही देणार. ज्यांनी अमलताश बघितलाय त्यांनी लगेच असं गिटार ड्रम्स इमॅजिन केलेच असतील. तेही होणार आहे. स्टे ट्यून, शेवटपर्यंत बघत राहा. त्याशिवाय सोडणार नाहीये भूषणला. भूषण, तुमचं आमच्या व्हायब्रंट माइंड पॉडवर खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. पहिला प्रश्न मी भूषणला असं विचारेन की थोडीशी त्याची आधी ओळख सांगते. भूषण CA आहे, प्लस तो बँडमध्ये वाजवतो, गातो, सर्व काही करू शकतो. ही बायपोलर पर्सनॅलिटी कशी काय डेव्हलप केलीस रे? बापरे, मी बायपोलर वगैरे हे माझ्यासाठी शब्द जड आहेत. चुकीचं आहे. नाही, चुकीचं माहित नाही मला. पण हा कधी विचारच असं नाही आलं की अरे, पण असंच कधीतरी कोणीतरी सांगतं की अरे हो खरंच असं आहे, असं मग नंतर जाणवतं. माझे जे मित्र आहेत ते म्हणतात की अरे तुला इतक्या गोष्टी करायला असतात तुझ्या मोकळ्या वेळात. आम्ही काय करणार? आम्ही जास्तीत जास्त तीच पुस्तकं वाचणार किंवा ह्याच्यावरतीच काहीतरी कुठे काय काम चाललंय ह्याच्यावरतीच विचार करणार. दुसरं आम्ही काहीच करू शकत नाही. पण मी तेव्हा असं जाणवतं की अरे आपल्याला हे काहीतरी मिळालंय, हे आपण एन्जॉय करतोय आणि ते करतच राहणार आहे. मला नाही वाटत मी इथनं कधी ह्या म्युझिक पासून किंवा लांब नाही, पॉसिबलच नाही. भूषण, बालपणी तू सदाशिव पेठ मधलं बालपण असताना माणूस रॉक बँड कसा करतो हे सांग. गाणं होतच. माझे बाबा शिकलेले होते गाणं, त्यामुळे ते घरात असायचंच. कायम गाणी चालूच असायची घरात. पण तेव्हा ते जास्त क्लासिकल, इंडियन क्लासिकलच्या ह्याच्यात भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे, ऍक्च्युली पंडित जसराज हे मी असं लहानपणापासून ऐकलेलंच आहे. आणि ते तिथपासूनच ते हे इतकं चांगलं गाणं एवढ्या लहानपणी ऐकायला मिळणं हे सुद्धा प्रॉब्ली आता लहान मुलांना मिळत नसावं. खरंय खरंय. आणि मी तेव्हा तबला शिकत होतो. ऍक्च्युली मी 7-8 वर्ष तबला शिकलो सुरेश सामंत सरांकडे. आणि तिथपासूनच ती गोडी सुरू झाली. पण शाळेत असताना सुद्धा गाणं चालूच असायचं. तेव्हा मी अभंग वगैरे म्हणायचो शाळेत असे. पण तेव्हा गंमत असायची की मला कुठल्या तरी टीचर बोलवायचा की अरे भूषण, ह्या क्लासला एक आज ऑफ पिरियड आहे तर तू तिथे जाऊन त्यांना 1-2 गाणं म्हण. आणि फॉर्च्युनेटली महेश काळे पण माझ्या वर्गातच होता. मग तो आणि मी असे कुठल्या तरी वर्गांमध्ये जायचो. टीचर सांगायच्या की नाही अरे तुम्ही दोघं जरा तिकडे जा, त्यांना थोडं बिझी ठेवा अशा ह्याच्यात. आमची लेक्चर सोडून आम्हाला त्या वर्गात जाऊन गाणं म्हणायला सांगायचं. त्यामुळे ते चालूच होतं. इव्हेंच्युअली शाळेतले जे मित्र होते, आमचा जो ग्रुप होता, त्याच्यातले काही जणांचे कोण रिलेटिव्ह US ला होते किंवा UK मध्ये होते. मग तेव्हा त्यांच्याकडनं अशा त्या वेगळ्या अशा त्या जाड केस मधल्या कसेट्स यायच्या. पण त्याची अशी केस अशी ती आपल्याकडे प्लास्टिकची मिळायची, तशा अशा त्या जाड केस मध्ये असायच्या. तेव्हा त्यांना तिकडनं त्या कसेट्स आल्या. मग त्यांनी मला ती गाणी ऐकवायला सुरुवात केली. आणि
थोडा मी तिकडे अट्रॅक्ट व्हायला लागलो. म्हणजे ओके. इनिशियली अगदी मायकल जॅक्सन असेल, बीटल्स असेल किंवा स्कॉर्पियन्स, आयर्न मेडन, हे सगळं मी 8वी-9वी पासून ऐकायला लागलो. आणि तेव्हा जाणवलं की अरे हे काहीतरी वेगळं आहे. म्हणजे आपण जे ऐकत आलोय त्याच्यापेक्षा हे खूप वेगळं आहे. त्याच्यात एक वेगळी एनर्जी मला जाणवली. डेफिनेटली. तो रॉकच्या ह्याच्यातला सगळा जो एक फोर्स आहे, ते ऐकायला सुरुवात झालीच होती ती तेव्हापासून. मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर मग अरे ऍक्च्युअली कोणतरी असा गिटारिस्ट आहे आपल्या कॉलेजमध्ये. मग त्याला विचारलं की तू हे वाजवतोस का, ते वाजवतोस का, हे ऐकलंय का, ते ऐकलंय का, मग तू ये कधीतरी माझ्या घरी, आपण बघू काहीतरी ट्राय आउट करून. अशा ह्याच्यात ते इनिशियली सुरू झालं, रॉक बँड. आणि मग ते चालूच राहिलं, म्हणजे चालूच आहे अजून सुद्धा. कमाल. आता तू मेन्शन केलं कॉलेजमध्ये गेल्यावर अजून तुझी ती आवड डेव्हलप किंवा अजून त्याला एक वेगवेगळे हे मिळत गेले, फ्रेंड्स असतील किंवा कोणी गुरु, एखादा पर्टिक्युलर पर्सन किंवा एखादा पर्टिक्युलर ग्रुप आहे की जिथे तू शिकलास प्रॉपर किंवा असं? नाही, अनफॉर्च्युनेटली मी तबला शिकलो, मी म्हटलं तसं. तबला शिकलास, पण गाणं मी एकही दिवस शिकलो नाही. अनबिलिव्हेबल आहे. नाईस. हा, म्हणजे मी म्हटलं तसं अनफॉर्च्युनेटली मी शिकलो नाही. आणि ती खंत कायम मनात राहणार आहे. ती खंत का वाटून घेतोयस? अरे कसली खंत आहे ह्याच्यामध्ये? शिकलो असतं तर प्रॉब्ली मला, कारण हे जे काय काय टेक्निकल टर्म्स गाण्यातल्या म्हणतात त्या काहीच कळत नाही. पण कशाला कळायला हव्या? तू जे एन्जॉय करतोस आणि तू जे आता स्पॉन्टेनियसली सगळं करतोयस तेच जास्त अपील होतंय लोकांना, असं नाही वाटत? आणि तू शिकला असतास तर मे बी कोर्स ऑफ टीचिंगमुळे किंवा त्या ह्याच्यामुळे तू वेगळीकडे वळला असतास. मे बी ती सुद्धा एक आहे की प्रॉब्ली त्याला एक चौकट आली असती. उलट हा जो जॉनर तू किंवा आत्ता जे तुझं आहे गाण्याचा जो तुझा हे आहे पॅटर्न म्हण किंवा तुझं वाद्य वाजवणं किंवा तुझं ते एन्जॉय करणं जे आहे ना, ते खरंच म्हणजे इट इज अ गिफ्ट ॲज यू सेड. आणि तेच जास्त चेरिशेबल आहे असं मला वाटतं. पण तुझा बँड होता ना कॉलेजमध्ये असताना, आणि हे सगळे जण जमून बँड करू सदाशिव पेठेतनं बँड म्हणजे हे कसं घडलं सगळं? आणि बँड करायचा म्हणजे तुम्ही तेव्हा काय काय तुम्हाला अव्हेन्यूज अवेलेबल होते? तेव्हा काहीच नव्हतं म्हणजे ऍक्च्युअली. हाऊ डिड यू स्ट्रगल? म्हणजे काय काय केले जुगाड? तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे प्रॅक्टिस कुठे करायची हा मोठा प्रॉब्लेम असायचा ऍक्च्युअली. म्हणजे एवढा आवाज आपल्या शेजारच्या घरात नाही येतोय हेच लोकांना मान्य नव्हतं, सहन होत नव्हतं. मग असं कुठला तरी असा स्लॉट ठरवायचा की जिथे 6 ते 7:30 की ह्या वेळात हे चालू शकतं, मग तेवढ्या वेळेस प्रॅक्टिस करायची. 1 ते 4 पुणे बंद. हा, म्हणजे तसंच होतं सगळं की मग तोच स्लॉट असा हे करायचं की ह्या वेळात शेजारच्या काकू झोपतात, आवाज नाही करायचा, कारण ते म्युझिक लाऊड आहे नाही म्हटलं तरी. ऍक्च्युअली मी पण जरा मस्त बसते आता. नाईस कन्व्हर्सेशन. त्यामुळे तसं होत होतं. म्हणजे आम्ही पहिला माझा बँड होता तेव्हा तो गिटारिस्ट होता, तो राहायचा महात्मा सोसायटी. म्हणजे तेव्हा ते जंगलच होतं ऑलमोस्ट. मी कधीच सांगते, कारण 93-94 मधलं वगैरे सांगते. मी सदाशिव पेठेतनं महात्मा सोसायटीत जायचो 2 व्हीलर वरती. सनी होती माझ्याकडे तेव्हा. आणि आमचा जो ड्रमर होता तो राहायचा स्टेशनला. तो स्टेशनवरनं सायकलवर माझ्या घरी यायचा सदाशिव पेठेत. मग आम्ही दोघं महात्मा सोसायटी, डबल सीट सनीवरती महात्मा सोसायटी. म्हणजे पहिल्यांदा तर रोज त्याची किट, ड्रम किट आम्ही सनीवरती नेलेली आहे महात्मा सोसायटी पर्यंत. ती कशी नेली आता म्हणजे हा, म्हणजे आता आठवलं तरी वाटतं की अरे काय केले होते आपण हे उद्योग, असं वाटतं. वर्गात बसल्याचं मला सुद्धा आठवत नाहीये कधी असं. फक्त प्रॅक्टिकल सबमिशन काहीतरी आम्हाला असायचं, तेवढ्यापुरतं जायचो. पण आमचे प्रोफेसर सुद्धा इतके, त्यांना पण माहिती होतं की मी हे सगळे उद्योग चालू असतात ना, त्यामुळे मग मी तिथे वर्गात दिसलो ना की ते आमचे प्रोफेसर आम्हाला सांगायचे की आज आपण ए पासनं सबमिशन नको करायला, आज आपण एम पासनं सुरू करूया, मराठी तुम्ही या पहिले. असं करून माझं मराठी या. हा, म्हणजे बाकीच्या मुलांना असं व्हायचं हे काय आहे, म्हणजे हा वर्गात असला की एम पासनं, नाही तर मग ए पासनं.
म्हणजे त्याच्यावरती सुद्धा मुलं माझ्यावरती कधी कधी खारखावून असायची ऍक्च्युली. आणि घरचा सपोर्ट तर खूपच होता. म्हणजे लहानपणापासूनच म्हणजे माझी आई, बाबा, बहीण. आणि उशीर म्हणजे मी म्हटलं तसं की प्रॅक्टिसेस सारख्या चालू असायच्या आमच्या. मग ते जेवायला कधीच रात्री मला आठवत नाही मी घरी सगळ्यांबरोबर बसलोय जेवायला वगैरे 2, 3, 4. वाचवायचं कोण मग बाबांपासून? आई का ताई? आई. ताईची सकाळची शाळा असायची तेव्हा ती हो. सायन्सला असल्यामुळे त्यांचे प्रॅक्टिकल वगैरे सगळं तो असायचा. त्यामुळे मग आईच असायची की बेल वाजवायची नाही म्हणून मग हळूच दार उघडून ठेवणार वगैरे असं सगळं. आय नो. आया असतात अशा. कित्येक वेळा असं झालंय की बाबा जेवायला बसलेत आणि मी उठून त्यांच्या शेजारी चहा प्यायला बसलोय. ओ माय गॉड. कमाल आहे भूषण. दोज डेज ना. हो हो हो. ओ गॉड, ग्रेट ग्रेट. ही आपण असं शिकत होतास तू, पॅरलली तुझं रॉक बँडचं हे सुरू होतं आणि नंतर तू सीएच्या ह्याला अटेम्प्ट म्हणजे सीए अटेम्प्ट करणं पण त्यावेळी तुझ्यासाठी चॅलेंजिंग असेल ना. मल्टीटास्किंग मधनं परत सीए पण करायचंय. बरोबर आहे. मग हाऊ डिड यू मॅनेज ऑल दॅट, की कसं केलं मग? म्हणजे अभ्यास करून सीए. अभ्यास म्हणजे तो वेगळाच अभ्यास आहे. म्हणजे बीकॉम पर्यंत घरनं त्या हे होतं की तू हे बाकीचे तुझं काय करायचंय ते कर, मार्क चांगले मिळव, मग काही प्रश्न नाही. कारण फायनली कुठेतरी आपल्याकडे ते ट्रेडिशनली म्हणा किंवा गरजेचं आहे की नक्कीच कुठेतरी काहीतरी एक शिक्षणाचा बेस असावा. तुझ्या सुरुवातीच्या काळात जेव्हा हे मीडिया नव्हतं, आता सोशल मीडियामुळे काय आहे, आता तू एक गाणं नुसतं गुणगुणलंस तरी ते व्हायरल होऊन जाईल. पण जेव्हा तू स्ट्रगलिंग किंवा नॉट स्ट्रगलिंग ऑल्सो, जेव्हा हे सगळी सुरुवात होती, तू बँड करत होतास, तर त्या बँडच्या जर्नीबद्दल जसं तू आता सीएचं म्हणालास की सीएसाठी पण तुला एफर्ट्स किंवा सिलेबस सगळा बघून, तसं मग बँडसाठी तू काय काय तयारी केलीस आणि हे सगळा ग्रुप जमवून तुम्ही काय काय केलेत तेव्हा? कारण आता त्याच्या तू म्हणतोस, मगाशी आपण ऑफलाईन बोलताना आपला विषय झाला की तुझ्याकडे ऑडिओ आहे पण व्हिडिओ सीडीज नाही आहे. सो आय थिंक वी आर मिसिंग ऑन इट. पण काय काय तुमचे छान मजा म्हण किंवा काय काय अनुभव आहेत त्याचे? असे खूप अनुभव म्हणजे आता हा प्रश्न आल्यावर मला ते सगळं असं फ्लॅशबॅक मध्ये सगळे असे ते क्लिपिंग दिसतायत माझ्या डोळ्यासमोर. हेडरश म्हणून आमचा बँड होता आणि हेड रश. वा, नाईस. एनर्जेटिक नाव. आम्ही 5 जण होतो पण आमचं बॉन्डिंग इतकं छान होतं की आम्ही जेव्हा एकत्र येऊन करायचं ठरवलं तेव्हा मग काय करायचं कसं करायचं ह्याच्यात जास्त आमचा वेळच गेला नाही. पण त्याच्यासाठी ऑफलाईन आम्ही काय करायचो की सारखी 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 ती गाणी ऐकायची की आम्ही जी परफॉर्म करणार आहोत ती. म्हणजे तो होमवर्क करूनच प्रॅक्टिसला भेटायचं. मग 2दा-3दा ते कोऑर्डिनेशन मध्ये ते होऊन जायची गाणी. त्यामुळे तसा तो प्रॉब्लेम आम्हाला तसा खूप जाणवला नाही तेव्हा, कारण सगळे होमवर्क करून व्यवस्थित यायचे आपापला. आणि सगळेच शिकलेले होते त्या बँड मध्ये. गिटार शिकलेले होते काही वर्ष, ड्रम्स शिकलेला होता आमचा ड्रमर होता. त्यामुळे मी शिकलेल्या लोकांच्या मध्ये होतो. त्यामुळे मी असा सेफ झोन मध्ये मी कायम फील करायचो की काही जर चुकलं तर ते सांभाळून घेणार आहे. त्यामुळे तो खूप कम्फर्ट होता. आम्ही आता आमचा बँड हेडरश बँड आता नाही आम्ही परफॉर्म करत, कारण 2 जण US ला वगैरे गेलेत. पण वर्षातनं 2दा ते येतात पुण्यात आणि वी मेक इट अ पॉइंट की नाही काहीही झालं तरी अर्धा तास का होईना पण 5 जणांनी एकत्र येऊन भेटायचं. किती छान वाटलंय ऐकायला. म्हणजे आपण अमलतास मध्ये जॅमिंग जे बघतो तसं तुम्ही करता खरं खरं. हो हो हो. वाव, हे रुटीन आहे आमच्यासाठी. मॅन्डेटरी आहे. तुम्ही जगात कुठेही राहा, भेटलं की पहिलं हे करायचंच आहे. बरोबर बरोबर. किती छान फिलिंग असतं. जे मी व्हेन आय सॉ इट इन अ मूव्ही, सारखा उल्लेख येतोय, आपण त्याच्यावर बोलूच नंतर, पण ते जॅमिंग ह्या विषयाबद्दल मला असं मैफिल जमते, सगळे मित्र येतात आणि एक दिलखुलास गप्पा असतील, गाणी असतील. मला वाटतं ही जनरेशन आहे ना आत्ताची, आफ्टर 2000 म्हणा, किंवा ते मिस करतायत हे सगळं.
बिकॉज ऑफ सोशल मीडिया बरोबर आहे. किंवा ह्याच्यामुळे ओव्हर एक्सपोजर ऑफ, आणि सोशली कनेक्टेड असणं म्हणजे खरं कनेक्शन नाहीये हे जे तू म्हणतोयस. करेक्ट. पर्सनल जो टच आहे त्याच्यातला तो खूप महत्त्वाचा आहे. आणि तुमचे लाईक माइंडेड लोकांनी एकत्र येणं आणि आपला इंटरेस्ट समोरचा पण शेअर करतोय आणि तोही त्याच्यामध्ये तेवढाच इंटरेस्ट घेतोय, हे जे फिलिंग आहे ना, मला वाटतं अमेझिंग आहे. आय थिंक आपणच ते जुना काळ परत जुना काळ वगैरे म्हणायला लागले मी. पण आहे म्हणजे जुना काळ म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन प्री इंटरनेट जो इरा होता, तिथे ह्या ज्या गमती जमती झाल्यात. आता हेड रश या बँडचा व्हिडिओ सुद्धा नाहीये. आता जर एखाद्या मुलाकडे सेल्फी नाहीये किंवा हे नाही तर किती त्यांना रेसलेस होईल, पण यू आर सो कूल अबाउट इट. आणि आमच्या डोक्यात आहे ते सगळं, पण आम्ही असं पण, मी म्हटलं तसं की आम्ही एकत्र भेटलो की असं पण कधीतरी होतं की आपण तिथे काय करायचो हे आता कोणालाच माहित नाही, त्यामुळे आपण सेफ पण आहोत. गॉड ब्लेसिंग इन डिस्गाइज. त्यामुळे त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघितलं की वाटतं की चला नाहीये ना काही, तेच बरं आहे. एक्झॅक्टली. हा फोटो कॅन यू एक्सप्लेन? हा, या फोटोच्या मेमरीज खूप आहेत. पुण्यात नॉर्थ मेन रोडला जॅझ गार्डन नावाची जागा होती. तिथेच बरेचसे शोज, रॉक शोज व्हायचे. थोडी ओपन स्पेस होती त्यांच्याकडे कारण. ओके. आणि तिथे म्हणजे असे समोर 300 लोक वगैरे, या कॉन्सर्ट्सला असे खुर्च्या बिरच्या असा काही प्रकार नसतो. ओके. सगळे उभे असतात आणि आम्ही परफॉर्म करत होतो आणि आमची काही स्वतःची कॉम्पोजिशन्स पण आम्ही परफॉर्म करायचो. नाईस नाईस. तर थोडे दिवस ती परफॉर्म झाल्यानंतर लोकांना पण ती गाणी ऐकून ऐकून त्याची ट्यून म्हणा, काही लिरिक्स म्हणा, हे पाठ व्हायला लागले होते. आणि लोक आपलं कंपोजिशन गातायत हे बघणं खूप वेगळंच आहे. म्हणजे आपण कुठल्या तरी वेगळ्या बँडचं कव्हर करतोय गाणं, ओके, हेच लोकांनी ऐकलेलंच असतं, ते म्हणतच असतात. पण आपलं गाणं कोणतरी आपल्या समोर म्हणतंय, वाव, हा एक आनंद वेगळा आहे. वाटलं होतं की मला एकदम मी असं ते सातवे आसमान ते वगैरे आपण म्हणतो तसं आहे ते. किंवा फरहान अख्तरच आठवतो तसा दिसतो पण आहे. आणि हा अरे बंडाना पाहिजे होता इथे एक. मला अजूनही हे इमॅजिन करायला अवघड जाते की भूषण मराठे सनीवरती सदाशिव पेठेतनं जॅझ गार्डनला जाणारे आणि तिथे परफॉर्म करणारे. दिस इज एपिक, दिस इज एपिक. आता आपण म्हणजे हा थोडा पास्ट टेन मध्ये आपण आता होतो, पण आज जर फ्युचर किंवा आज जर प्रेझेंट मध्ये म्हटलो तर अमलताश मध्ये हे सगळे जॉनर्स तू आता अनुभवले असशील की पेठ असेल, आपली पेठेतलं एक फिलिंग असेल, जॅमिंग सेशन असेल आणि गाणं असेल. जरी अमलताश मध्ये राहुल देशपांडे सारखा क्लासिकल कसलेला माणूस असला तरी गाणी काय आहेत. मग तू थोडं अमलताशची तुझी जर्नी सांगशील का, किंवा ती कन्सेप्ट असेल अमलताश करू अशी जी कन्सेप्ट होती तिथपासनं तो रिलीज होईपर्यंत मध्ये बराच गॅपही गेलेला आहे, दर्शकांना आता माहितीच आहे. थोडंसं ते सांगशील का की तुम्ही हाऊ डिड यू होल्ड ऑन दॅट आयडिया, कारण मग मध्ये गॅप गेल्यावर कदाचित डब्यातही गेला असता ना पिक्चर. बरोबर. हे ऑब्विस आहे, आपण जे म्हणतो अगदी टिपिकल डब्यात गेला. पण फॉर्च्युनेटली आता जर्नी आपण म्हटलं तसं की 2017 मध्ये आम्ही शूटिंग सुरू केलं होतं. राईट राईट. साधारण 33-35 दिवस काहीतरी शूट चाललं. बर बर. आणि शूट करायच्या आधी मला एक दिवस असा फोन आला की अरे मी असं सुहास देसले बोलतोय, मी फिल्म करतोय, तर आम्ही एक ड्रमरच्या शोधात आहोत. ओके. आणि हू कॅन ऍक्ट. म्हटलं ह्या दोन्ही गोष्टी थोड्या अवघड आहेत, खूप ड्रम्स नाहीयेत की बापरे, ड्रम्स वरचाच पिक्चर आहे, त्यामुळे तेवढं मॅनेज करशील का तू. म्हटलं करीन. मग मी त्याच्यासाठी 20-25 दिवस, माझा एक मित्र आहे संजीव पांडकर म्हणून, ग्रेट ड्रमर, त्याच्या क्लासमध्ये जाऊन ऑफिस सुटल्यानंतर एक
तासभर त्याच्या इथे जाऊन क्लासमध्ये बसायचो की काहीतरी आपल्याला हे रोजचं आहे असं निदान वाटलं तरी पाहिजे अशा ह्याच्यात. बेसिक म्हणजे तबला शिकल्यामुळे तो रिदमचा हे प्रॉब्लेम नव्हता, पण ते स्टिक्सनी बेस ड्रम, हाय हॅट, स्नेअर आणि हे सगळं मॅनेज करण्यातच ती प्रॅक्टिस जरा थोडी गरजेची होती. पण ते झालं. म्हणजे मला संजीवनी पण खूप मदत केली याच्यासाठी. आणि ते डिस्कशन आमचं झालं आणि मग शूटिंग सुरू झालं. म्हणजे ते फ्लो मध्ये होऊन गेलं सगळं. म्हणजे सुहास इतका कॉन्फिडंट होता कारण ह्या बाबतीत की हा ना तू करशील, हे मला माहितीये, तू कर, तुला हवं तसं कर. हे ह्या सीन मधनं आपल्याला हे दाखवायचंय किंवा हे डायलॉग्स आपले आहेत. मग त्याच्यात तुला वाटलं की मी हा डायलॉग नाही म्हणणार, मी ह्याच्याऐवजी हे असं म्हणीन, तर तसं तू म्हण. इम्प्रोव्हायझेशन तो पण काही प्रॉब्लेम नाहीये. त्या सीन मधनं काय घडायला पाहिजे हे आपल्याला तिथे दाखवायचं. कमाल. त्यामुळे आम्ही सगळेच तिथे आम्ही जसे आहोत तसेच वावरलोय. त्यामुळे आम्हाला ते फ्रीडम मिळालं होतं फॉर्च्युनेटली. ते प्रत्येक फिल्म मध्ये नाही मिळू शकत. आय डोंट नो. मे बी प्रत्येक डायरेक्टरची किंवा प्रत्येक स्क्रिप्टची एक नीड असते. करेक्ट. सो दिस नीडेड द ऑथेंटिसिटी आणि एक तो जो वाईब होता की सगळेजण म्हणजे तो पूर्ण अमलतासचा जो फ्रेम आहे किंवा फ्लो जो आहे ना, इट जस्ट ऍब्सॉर्ब्स. आपण तिथे आहोतच असं. राईट. आपण तिथेच आहोत त्या वाड्याच्या तिकडे कोपऱ्यात मी आहे. तो प्रेमी अरे काय म्हणजे. किंवा ते काका, एक पण डायलॉग नाहीये पण आय कॅन रिलेट टू दॅट पर्सन. म्हणजे ठीक आहे तो बंब तर काय म्हणजे नॉट इवन अ लिव्हिंग थिंग, पण आय नो, आय कॅन इमॅजिन, आय कुड गेट इट की ते खिडकीतनं फूड किंवा हे एक्सचेंज करणं. शेवटी वाड्यात राहिल्याचा जो हे ना, ते यू कांट रिप्लेस दॅट. तुला ते इझी गेलं असणार जेव्हा सुहासनी सांगितलं असेल की आपल्याला प्रेक्षकांपर्यंत वाईब पोचवायचे आहेत. करेक्ट. यू डोंट हॅव टू बी अ ड्रमर टू ऍक्ट ॲज अ ड्रम. बरोबर. पण असं कुठेही वाटत नाहीये. हे फारच बिहाइंड द सीन झाला. तू सांगितल्यावर आपण एडिट करू. मी तुझ्यासाठी असा प्रश्न मी हे करेन की पूर्ण मूवीची प्रोसेस जी होती त्याच्यात तुझा रोल जो होता ते करताना तुला तुझ्या कामाचा किंवा ह्याचा काय काय अजून उपयोग झाला, किंवा तुझं त्या जॅमिंग सेशनमध्ये असणं, ते मस्त समोर असून हे करणं, तुझं जे ॲक्च्युअल तुझे पूर्वी केलेलं होतंच त्याचा इथे नक्कीच तुला. नक्कीच. सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्याच्यात होती की मी राहुलला आधीपासून ओळखत होतो. फिल्मच्या आधीपासून, कॉलेज BMCC पासून ओळख होती आमची. नंतर भूषण माटेला ऍज अ गिटारिस्ट आम्ही ओळखत होतो. म्हणजे एकत्र काम केलं नव्हतं कधी, पण आमची चांगलीच ओळख होती. जेकब म्हणून जो दुसरा गिटारिस्ट आहे, बेस गिटारिस्ट, आम्ही दोघांनी आता 20-25 वर्ष आम्ही दोघं वेगळ्या वेगळ्या बँड मध्ये का असेनात, पण आम्ही एकत्र स्टेजवरती एकाच कॉन्सर्ट मध्ये परफॉर्म केलेला आहे. त्यामुळे चौघांबरोबर ओळख तर एकदमच चांगली होती. त्यामुळे ऍज अ बँड ती तिथे एक वेगळी केमिस्ट्री लागते. ती साधायला आम्हाला वेळ नाही लागला. ती आपोआप जमून गेलं. आणि ऑफकोर्स राहुल तिथे आमच्या बरोबरच त्याचं कॅरेक्टर सुद्धा लीड सिंगर आणि कीबोर्डिस्ट असंच आहे बँड मध्ये. तर तो ड्राईव्ह करायला होता ना हे सगळं. आता राहुल सारखा माणूस बँड मध्ये आहे त्यामुळे तो आम्हाला कधी प्रश्नच नाही आला. ही वॉज लिडिंग इट. आम्ही त्याला फक्त फॉलो करत होतो. आणि भूषण माटेनीच म्युझिक केलेलं आहे. त्यामुळे राहुल हा नावाजलेला सिंगर आहे, तो सगळं ड्राईव्ह करत होता. भूषण तिथे होता ज्यांनी हे म्युझिक केलंय. त्यामुळे तो कधी असं जाणवलंच नाही आम्हाला की आम्ही सुद्धा शूट चालू असताना आम्ही लाईव्ह सगळं वाजवलेलं आहे. जे आम्ही जे वाजवतोय तेच फिल्म मध्ये तुम्हाला ऐकायला मिळतं. तिथे डबिंग नाहीये, अजिबात नाही. पण त्याच्यातली ती जॅमिंगची जी गंमत आहे, इम्प्रोव्हायझेशन
ची जी मजा आहे, आम्ही आधी ती गाणी प्रॅक्टिस पण केलेली नव्हती. काय सांगतोय हो. भूषण यार, हो. अनबिलिव्हेबल आहे. म्हणजे ज्यांनी हा मूवी बघितलाय, कॅन यू इवन इमॅजिन? पण मे बी दॅट्स द ब्युटी ऑफ इट. असं होल हार्टेडली एन्जॉयमेंट आहे. मे बी दॅट कनेक्ट. ते मेडिटेटिव्ह किंवा मेडिटेशन आहे आमच्यासाठी. म्हणजे नाईस. दिवसभर ऑडिटचं काम करून झालं की मग ह्याच्यासाठी वेळ मिळाला. आज आपण प्रॅक्टिस करायची, आज आपण कोणाला तरी असं म्युझिक रिलेटेड बोलायला जाणार आहोत. त्या एक्साइटमेंट मध्ये सुद्धा आधीचा आठवडा, आधीचे 8-10 दिवस खूप छान जातात की 10 दिवसांनी आपल्याला हे करायचंय. त्यामुळे ऑफिसचं काम पण मस्त होतं त्या 10 दिवसातलं. कमाल. मेजर नोट फॉर एव्हरीवन की अशी एक हॉबी असणं किती गरजेचं हो, असतं. नक्कीच, किती नक्कीच. सर्व्हायव्हलसाठी किंवा आपण जे काम करतो त्या कामाचा पण एक बिगर राहण्यासाठी. नाही तर काम करून करून आपण मोनोटोनस नंतर कामामध्ये पण म्हणजे पाट्या टाकायला लागतो. आय शुड नॉट बी सेइंग दिस. ब्रेड अँड बटर असतं बऱ्याच जणांचं, पण ऑफकोर्स एक हॉबी असणं आणि ती आपण थरोली एन्जॉय करणं. अमलतासच्या निमित्ताने आम्ही आता बरेच वेळा लोकांना भेटतोय किंवा Yes. थिएटर्स मध्ये जातोय, शो संपल्यानंतर लोकांना भेटतोय. हम्म. तेव्हा अशा खूप रिॲक्शन झाल्या ह्या सिमिलर टाईपच्या की हम्म. फिल्म बघितल्यावर कळतंय की अरे म्युझिक हे किती महत्वाचं आहे प्रत्येक नक्कीच. माणसाच्या आयुष्यात. कधी पण. म्हणजे असं नाही की ते लोकांसमोरच तुम्ही कायम दाखवायला पाहिजे की लोकांसाठीच तुम्ही कायम म्युझिक कराल. स्वतःसाठी पण तुम्ही करू शकता. म्हणजे फिल्म मध्ये Definitely. नंतरचा जो जॅमिंगचा वगैरे जो भाग आहे त्याच्यात म्हटलेलंच आहे ना की आम्ही आता आमच्यासाठी म्युझिक करतो. खरंय. कारण फिल्म मध्ये नंतर ते लाईव्ह शोज वगैरे बंद केलेत वगैरे ह्याचे हो, हो, रेफरन्सेस हो. आहेत. पण ते स्वतःसाठी पण तुम्ही खूप करणं गरजेचं आहे. म्हणजे हो. माझ्या ऑफिस मधले, मी जेव्हा नोकरीत होतो तेव्हा हम्म. ऑफिस मधल्या 2-4 फिल्म बघितली. तेव्हा ते मला म्हटले की ही फिल्म बघितल्यावर मला कळतंय की ऑफिसमध्ये असताना तू असं म्हणायचंस की आज मला प्रॅक्टिसला जायचंय, तू घड्याळाकडे बघत असायचंस. Actually. त्याचं महत्व फिल्म आता बघितल्यावर कळलं. खरंय. इट्स व्हेरी नाईस टू नो. इथे मी एक मेन्शन करते सगळ्या दर्शकांसाठी की आज अमलताशमधनं जेव्हा भूषण आलाय समोर, तेव्हा आपल्याला असं वाटतंय की भूषण मराठे, अरे वेअर वॉज ही, असं, किंवा अरे हा पण आहे, असं नाहीये. खूप आधीपासून झी मराठीच्या मेन सिरियल्ससाठी वगैरे लीड सिंगिंग त्यांनी केलेलं आहे. हो. खूप साऱ्या, आय थिंक एका मूव्हीचं पण तू गाणं प्लेबॅक केलेलं आहे. कॅन यू एक्सप्लेन? म्हणजे सांगशील अजून काय काय आहे? एका लग्नाची दुसरी गोष्ट म्हणून येस. झी टीव्हीला सिरियल होती. मुक्ता बर्वे, स्वप्नील जोशी होते. हो. त्याचं टायटल सॉन्ग गायलं होतं. कौशल इनामदारचं म्युझिक होतं. येस. नंतर आत्ता एक काही महिन्यांपूर्वी 3 अडकून सीताराम म्हणून हो, फिल्म आली हो, होती. हो. त्यातलं एक गाणं मी केलंय. कमाल. तिथे परत कौशल इनामदारच म्युझिक डायरेक्टर आहे. येस. मराठी बऱ्याच नाटकांची गाणी गायलेली आहेत. मी एक शेवग्याच्या शेंगा म्हणून संजय मोने, स्वाती चिटणीस यांचं नाटक आलं होतं. बरं. त्याच्यात संजय मोनेला प्लेबॅक होता, माझा आवाज होता. वा. अलीबाबा आणि 40शीतले चोर हा आता एक फिल्म रिलीज होते. हो. त्याच्यात सगळे मित्रच आहेत माझे. त्यांच्यासाठी त्या नावाचं आधी एक नाटक होतं काही त्याच्या आधी नाटक वर्षांपूर्वी. होतं. हो, राईट. तर त्यातली सगळी गाणी मी गायलेली होती. तर सिंपल पिल्लाची म्हणून एक ग्रिप्सचं नाटक आहे. त्यातली सगळी गाणी मी गायलेली आहेत. कमाल. ते खूप केलंय. म्हणजे फॉर्च्युनेटली मला कौशल, राहुल रानडे, नरेंद्र भिडे, मिलिंद जोशी, आता देवेंद्र भोमे बरोबर मी एक नवीन फिल्मसाठी आता एक गाणं रेकॉर्ड केलंय. थोडेच दिवसांपूर्वी रेकॉर्ड केले. तो फिल्म रिलीज व्हायची आहे अजून. होईल मी आता पुढच्या 6-8 महिन्यात मे बी. नाईस. त्यामुळे म्युझिक डिरेक्टर्स पण असे खूप चांगल्या लोकांबरोबर मला काम करायला मिळालं. सलील कुलकर्णी बरोबर मी झी 24 तास जेव्हा चॅनल लॉन्च झाला तेव्हा त्याचं थीम म्युझिक मी गायलं होतं. कमाल. झी 24 तासचं थीम सॉन्ग जे आहे ते सलीलनी, म्युझिक डिरेक्टर होता, ते गाणं मी गायलेलं आहे. क्या बात. नाईस. बघाशी तुम्ही म्हटलात तसं की अनॉनिमस किंवा कोणाला माहित नाहीये, पण ही फॅक्ट आहे. म्हणजे हे नाही माहितीये लोकांना कुठे. म्हणजे मी पण तेवढं कुणाला सांगायला गेलेलो नाहीये. ओके.
माहित नाही, हे स्वभावाचा भाग असू शकतो प्रॉब्ली. स्वभाव म्हणण्यापेक्षा कर्मण्येवाधिकार असते ते एक झालंच, पण जे खरंच काम करतात ना त्यांना या सोशल मीडियाचं काहीही अप्रूप वाटत नाही. असा माझा आत्ता व्हायब्रंट माइंड पॉडकास्टच्या प्रवासामध्ये हा माझा अगदी अनुभव आहे. एपिसोडची लिंक मी टाकते आय बटनवरती. सायली ठोसर म्हणून आल्या होत्या, 16 वेळा नॅशनल चॅम्पियनशिप जिंकलेल्या लेडीचा फेसबुक म्हणा इन्स्टावरती काहीही मेन्शन नाहीये. तसं आज परत एकदा रिव्हील्ड ऑन व्हायब्रंट माइंड पॉड असं म्हणू शकतो की भूषण मराठे आता झी 24 तास किंवा झी झी 24 तास मराठी. झी मराठीच्या लॉन्चिंग पासनं ही इज देअर इन टू द इंडस्ट्री ऑफ द सगळ्या टायटल सॉंग्स म्हणा किंवा मूवीजची गाणी, नाटकांची गाणी. कुणाचा बिझनेस आहे दाण्याच्या लाडूचं काय होतं? हा म्हणजे तो एक पार्ट होता फिल्म मध्ये, म्हणजे तो स्क्रिप्टेड आहे की असं असं त्याला बॅकग्राऊंड काहीतरी क्रिएट केलेली आहे. मग बरेचसे डायलॉग त्याच्यातले आम्ही आमचेच तिथे बोललोय की मग जस्ट टू क्रिएट सम ह्युमर त्याच्यात. ह्युमर म्हणजे आम्ही आता फिल्म रिलीज झाल्यानंतर काही शोज ना फिल्म सुटल्यानंतर तिथे एक्झिट गेटच्या इथे दाण्याच्या लाडवाच्या अशा बरण्या घेऊन जात होतो आणि लोकांना दाण्याचे लाडू वाटत होतो आणि लोक अशी तिथे शॉक होत होती की हे काय आहे नक्की. आणि हेच लोक खरंच दाणे विकतायत, खरंच दाण्याचे लाडू. ओके, स्क्रिप्टेड म्हणल्यावरती मी पण मी 2 दिवस अमलतासच्या ह्याच्यामध्येच होते, तर मी विचार केला होता ह्या दाण्याच्या लाडू बद्दल की काय आहे इनटेंजिबल गोष्ट का आहे या मूवीत. तर मला असं वाटलं की बहीण भावामधला संवाद होता ना, त्यांना गच्चीवरती मग काय करणार ना ती, काय म्हणजे व्हॉट इज एक्सपेक्टेड, तर काहीतरी एक प्लॉट हवा. सो माइट बी दॅट प्लॉट. पण हा खूप मस्त ब्लेंड झालेला आहे. फार फार भारी झालंय ते, एक नंबर झालंय. सदाशिव पेठ, जॅझ गार्डन, अमलतास, काय मस्त प्रवास आहे. आय एनव्ही यू, म्हणजे आय कॅन शुअरली से. तर आता पुढचं काय, आता नेक्स्ट व्हिजन काय? अमलतास तो डन आहे, 4th वीक आहे. हो, लेट्स प्रे फॉर इट. तुझे काय नेक्स्ट प्रोजेक्ट कमिंग अप? नेक्स्ट प्रोजेक्ट मे तुम्ही म्हटलं तसं मग काही दिवसांपूर्वी एक देवेंद्र भोवमेचं एक गाणं केलं एका मराठी फिल्मसाठी. त्या रिलीजची आता वाट बघायची. नंतर मी आणि माझे अजून 2 मित्र आहेत, अनुप कुमार आणि विनीत अलूरकर म्हणून. तर आम्ही तिघं आता नवीन एक असा प्रोजेक्ट करतोय. तिथे आम्ही हिंदी आणि मराठी लिरिक्स, म्हणजे आमची स्वतःचीच कॉम्पोजिशन आहे. हिंदी मराठी लिरिक्स पण फोक रॉक थोडं स्टाईल मध्ये आम्ही हे करतोय. आणि आता 8 गाणी आमची तयार आहेत. आता स्टुडिओ रेकॉर्डिंग नाहीये, पण आम्ही आता क्लोज असे शोज करतोय की जिथे आम्ही एक 10च लोकांना बोलवतोय, आमचे मित्रच असतील किंवा मित्रांचे कोणतरी मित्र असतील. आता त्याचं बँडचं नाव आम्ही अविभू असंच ठेवलेलं आहे, अभुवी, म्हणजे अनुप, भूषण आणि विनीत. अरे वा, छान. हा म्हणजे आता तिघही आम्ही इतके बँड आणि इतकं हे झालेलं आहे की बँडचं नाव ठरवायचं हा म्युझिक पेक्षा मोठं अवघड काम आहे. आय नो. म्हणून मग काय करायचं, तर अनुप, भूषण, विनीत, अभुवी असंच नाव ठेवलं. छान. वेटिंग फॉर अभुवी. हो, कमिंग टू काय म्हणतात सगळ्यांसाठी, जोपर्यंत तुम्ही येताय तोपर्यंत. खूप खूप विशेष. रॅपिड फायर शिवाय तर नाही बंद होणार आहे. एक छोटासा रॅपिड फायर आहे. असा एखादा आर्टिस्ट आहे का तुझ्या ड्रीम आर्टिस्ट की मी ह्याच्याबरोबर स्टेज शेअर करायला मला आवडेल, मे बी लाईव्ह ऑर डेड? म्हणजे बरेच आहेत. एकच नाव घ्यायचं असेल तर मी आता पर्ल जॅम म्हणून एक बँड आहे, त्यांचा व्होकलिस्ट आहे एडी वेडर. बर, त्याच्याबरोबर परफॉर्म नाही करायला मिळालं चालेल, पण स्टेजवर बसायला जरी त्यांनी मला दिलं तरी माझ्यासाठी खूप आहे. क्या बात. गुरुस्थानी वगैरे. छान. मी ऐकलेलं नाहीये, सॉरी. तुला पर्सनली परफॉर्म करायला कुठलं गाणं आवडतं? की डझंट मॅटर कोण आहे समोर, काय आहे, पण मला आता यू एन्जॉय दॅट मोस्ट. कुठलं गाणं? असं एक गाणं नाही मला सांगता येणार. मला कुठलंही गाणं आवडतं परफॉर्म करायला. वाव. हा,
काही जिंगल्स मी केले आहेत, काही रेडिओसाठी, टीव्हीसाठी सुद्धा, की त्या मेडिकल फार्मास्युटिकल कंपनीजसाठी. ओके ओके. म्हणजे एक तर मला अगदी आठवते की त्या लिरिक्समध्ये तिथल्या त्या कंपनीतल्या डॉक्टरनी ते लिरिक्स लिहिले होते. बर. त्याला माझ्या एका मित्राने चाल दिलेली होती. रोगांची नावं आणि औषधांची नावं गाण्यात म्हटली आहेत मी. अरे कमाल आहे. हे म्हणजे अफलातून आहे हे आज म्हणजे आवडलंय. मी कधीच विसरू शकणार नाही की म्हणजे असे आता इन्फ्लुएन्झा हो म्हणजे असे 2-2, 3-3 फुटी शब्द असे आम्ही म्हटलं होतं त्याला, की हे 2 फुटी शब्द कसे बसवायचे गाण्यात. चाल वगैरे आणि त्याला खाली मस्त आणि तू मस्त असं एन्जॉय करत ते म्हणणार. करेक्ट. कारण ती जाहिरात लोकांना अपील व्हायला पाहिजे. त्याच्यात रोग आहेत म्हणून आपण असं सॅड होऊन पण गायचं नाहीये. आवडलंय मला, हे फार आवडलंय खरंच. म्हणजे आता तर मी तुला मानलंच. म्हणजे आता हे एपिक होता हा. अजून एक इंटेंजिबल असंच बोलता बोलता सुचलं. जर तू सीए नसता झालास, तू सीए झालास आणि यू सेटल्ड, सो यू परस्यू दिस हॉबी, पण असं सॉरी बॅड थॉट की नसता झाला सीए तर करिअर पाथ काय म्हणजे काय घडलं असतं? मी सीएचे खूप अटेम्प्ट दिल्यानंतर पास झालो. बीकॉम नंतर मी एकतर सुरू केलं, पण मग नंतर आपण पास होत नाही होत हे मनात कुठेतरी होतच. आणि त्या काळात मग मी एमकॉम पण केलेलं होतं. बापरे. त्यामुळे मग कुठेतरी काहीतरी एमकॉम मास्टर्स वगैरे तेव्हा तशी हे होती त्याला. दॅट वॉज गुड. तो एक ऑप्शन पण होता डोक्यात. पण मी अकाउंटिंग फील्ड मध्येच राहिलो असतो कुठेतरी. म्हणजे मला त्याची पण प्रचंड आवड आहे. आकडे आणि गाणं म्हणजे सारेगम. हो, पण तो रिदमच ना, 1 2 3 4 हे आकडे आहेत आणि तोच रिदम पकडतो आपण. ओ माय गॉड. काय बोलू मी. बंद करते. एक छान आम्हाला एखादं काही परफॉर्म करून दाखवू शकशील? मी एक कझू म्हणून एक नवीन वाद्य आहे, हे जास्त लोकांनी बघितलं नसेल. रिदम इन्स्ट्रुमेंट सगळी वाजवतो. वाव. हा मी समोर ठेवलं की डालडाचा डबा सुद्धा वाजवतो. आणू. दळणाचा आहे, डालडा नाही, दळणाचा डबा. आम्ही तिथनच तो ऍक्च्युली हे वाजवत बसायला लागल्यामुळेच तो मग त्याला तबल्याच्या क्लासला घालू असं होतं ना, तेव्हा झालेलं आहे. कमाल कमाल. आणि आता हे मी कझू म्हणून इन्स्ट्रुमेंट आहे. हो हो हो, हे मी पहिल्यांदा पाहिलं. हो, ते ऍक्च्युली इन्स्ट्रुमेंट म्हणजे असं आहे की आपण पूर्वी असे ते चॉकलेटच्या चांद्या अशा ओठात ठेवून वाजवायचो, आवाज काढायचो. त्याच लाईन्स वरती प्रॉबेबली हे डिझाईन केलेलं आहे. हे बाहेरच्या देशांमध्ये खूप पॉप्युलर आहे. आपल्याकडे आता ऑनलाईन शॉपिंगच्या ह्याच्यावरती मिळतात, पण हे जे इन्स्ट्रुमेंट आहे, स्वीट लाईम म्हणून एक हे नाव आहे कंपनीचं, हे मुंबईत मॅन्युफॅक्चर करतात. हे वुडन आहे आणि मला ह्याचा टोन खूप आवडला. ह्याच्यात 2-3 त्यांचे व्हरायंट्स पण आहेत अवेलेबल. खूप छान आहे. तर मी आता काही हिंदी आमचा बँड पण आहेत जिथे आम्ही बॉलिवूड वगैरे परफॉर्म करतो. ट्रायकॉनिक नाव आहे बँडचं. तर तिथे मी हे आता वाजवायला सुरुवात केली की हिंदी गाण्यांमधले ट्रम्पेटचे वगैरे पीसेस असतात मधले, ते मी ह्याच्यावर वाजवतो. कमाल. हे म्हणजे एवढूसा ट्रम्पेटचा आवाज करू शकतो? हो, खूप लाऊड आहे. कमाल आहे. अगदीच म्हणजे हे मेकशिफ्ट अरेंजमेंट आहे असं आपण म्हणू, पण ते वर्क होतं. मी आता जर गाणं कुठलं घ्यायचं झालं, ओ हंसिनी गाणं म्हणते. हो. ऋषी कपूर, मौसमी चटर्जी. हो, राईट. त्याच्यातला तो ट्रम्पेटचा तो पीस फेमस आहे खूप.
काय अरे हो, हे खूप भारी आहे. म्हणजे याला कुठली स्केलचं इन्स्ट्रुमेंट नाहीये, ह्याच्यात आपल्याला गायला लागतं. म्हणून तुला ते जास्त हा. कनेक्ट ओ कमाल. मी नाईस म्हंटल तसं मी शिकलो नाहीये ना, त्यामुळे मला ते असे कुठलंही कळत नाही. हे नाहीये हे ती काय वेस्टर्न म्युझिकच्या ह्याच्यात की हा नोट प्रोग्रेशन मध्ये ही स्केल मधला हा नोट नाही वापरत ऍक्च्युली. पण मग मला त्यांना सांगावं लागतं की तुला ऐकताना तुला वाजवतोयस तेव्हा तुला हे कळतंय की हे वेगळं आहे, पण ऐकताना तुला हे वाटतंय का की हे ऑफ कुठेतरी वाटतंय आपल्याला, तर नाही वाटत आहे. तर मग ते आपण तसं करून बघू. वाव. म्हणजे हा प्रॉब्लेम मला ती लँग्वेज कळत नसल्यामुळे प्रॉब्लेम नाहीच आहे, हे एक्सपांडिंग ऑफ द होरायझन आहे. आपण ते सगळं बॅरियर्स ब्रेक करूनच ते बनणार आहे. मे बी न्यू अपकमिंग इव्हेंट असेल की आपण एक छान वेगळं मूवी मधनं छान काहीतरी वेगळं ऐकू, जे आपण बॉलिवूडची 30 गाणी ऐकून किंवा क्लासिकल ऐकून आपण आता वेगळाच एक तुमच्या गाण्यांमधनं आम्हाला अनुभव मिळू शकेल. सो आमच्यासाठी ॲज अ श्रोते म्हण, प्रेक्षक म्हण, एक खूपच भन्नाट काहीतरी येणार आहे असं आम्हाला वेटिंग. हो, नक्कीच नक्कीच, कारण तिथे आम्ही खूपच एक्सपेरिमेंट करतोय. अनुप आणि विनीत दोघेही गिटारिस्ट आहेत, पण त्याच्यात आम्ही काही मेटल बॉडीच्या गिटार वापरतोय, बँजो वापरतोय, युकुलेले वापरतोय, बेस गिटार वाजवतोय, नॉर्मल अकुस्टिक गिटार्स आहेत, 12 स्ट्रिंग गिटार्स वापरतोय, आणि ही खूपच व्हरायटी. बँड मधल्या लोकांपेक्षा आमच्याकडे इन्स्ट्रुमेंट्स तिप्पट वगैरे आहेत. मी तबला वाजवून गातोय तिथे. दोन्ही. हो, मी तबला वाजवता वाजवता मी गातोय. तो एक मोठा चॅलेंज होता मला. हो, खूप मोठा चॅलेंज होता. हे अनुप किती वर्ष आता माझ्या मागे लागलाय की हे तुला करायलाच पाहिजे, हे तुला करायलाच पाहिजे. ते फायनली आता मी त्या ह्याच्यात मोल्ड होतोय. ओके ओके, नाईस. हो, वेगळंच. ट्यून वाईज बघायला गेलं तर ते खूप तुम्हाला असं वेस्टर्न स्टाईलचं वाटेल, पण त्याचे लिरिक्स सगळे मराठी आहेत. अरे वा. किंवा हिंदी आहेत. हा, ओके. आणि तबला आहे परत त्याच्यात. माय गॉड, असं काहीतरी वेगळं. वी आर स्टील एक्सपेरिमेंटिंग, ट्राईंग सम न्यू थिंग्स. छान. लाईक माइंडेड लोक भेटणं आणि असे छान मुक्त एक्सपेरिमेंट्स करायला मिळणं, हे पण एक देणगी आहे. हो, कलेची पण आहे, वेळेची पण आहे, आणि त्या सगळ्या रिसोर्सेसची पण आहे. मला वाटतं संपवायचा एपिसोड आहे खरं. रॅपिड फायरही ऑलमोस्ट वी आर डन विथ इट. पण सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि अमलताश मध्ये पण थिएटर मध्ये जाऊन बघा. मी गॅरंटीड, म्हणजे मला देणार ना कट अमलताश मधनं. नाही, तो फील नाही येणार अदरवाईज इफ यू वॉच इट ऑन अ स्मॉल. आणि मग तो एक सलग जर नाही पाहिला मूवी, कारण 101% लोक जेव्हा स्क्रीनवर घरी बघतात ना, 10 वेळा इतके नोटिफिकेशन येतील, काय काय. आय मीन, आय नो इट हाऊ द थिंग्स आर ॲट होम. सो डोंट वेट फॉर दॅट. गो टू द थिएटर्स अँड वॉच इट. नाही तर तो वाड्याचा फील आणि ते गाणं त्याच्यात आपण ऍब्सॉर्ब होणं नाही तुम्हाला कळणार. लेट्स रॅप. आणि आता 4था आठवडा सुरू झालाय, त्यामुळे तो थिएटर मध्येच बघायला पाहिजे. डेफिनेटली. OTT वगैरे हे पर्सनलाइज, तो मोबाईल वरती बघायचा नाहीच आहे. म्हणजे आय अंडरस्टँड. मगाशी एक फक्त मी ऍड करायला आवडेल मला की हे सगळं करायला खूप आपण म्हटलं की ओपन माइंडेडनेस असला पाहिजे, किंवा ऑपॉर्च्युनिटीज असल्या पाहिजेत. पण त्याबरोबर मला हे पण खूप ऍड करायला लागेल की त्याच्यासाठी तुमची फॅमिली तुम्हाला खूप सपोर्टिव्ह पाहिजे. पहिली गोष्ट, तुमचे मित्र तसे असले पाहिजेत. आणि तुम्ही ज्या लोकांबरोबर काम करताय ते पण तेवढेच सगळे सपोर्टिव्ह पाहिजे. म्हणजे हे सगळे फॅक्टर्स आले एकत्र तरच हे काहीतरी घडू शकतं. अदरवाईज ते खूप डिफिकल्ट जातं. मला फॅमिली तर ऑफकोर्स चांगलीच आहे, बेस्टच आहे. मित्र माझे खूप चांगलेत, शाळेतले, कॉलेजमधले. आम्ही अजून सुद्धा एकमेकांना फोन असतात, भेटणं कमी झालंय, पण फोन तरी असतात आमचे अजून. माझे म्युझिशियन्स जे माझे मित्र होते, बँडमेट्स मी म्हणतो, ते पण इतके छान, इतके जीवाभावाचे. अगदी असे आहेत
माझ्या ऑफिस मधलं खूप जेव्हा मी जॉब मध्ये होतो तेव्हा सुद्धा आणि आता प्रॅक्टिस मध्ये आहे तेव्हा सुद्धा आमचे स्टाफ जो आहे माझे पार्टनर आहेत ते इतके सपोर्टिव्ह आहेत ह्या गोष्टींसाठी. त्यामुळे हे सगळं जुळून आलंय म्हणून पण मला हे करायला मी बिनधास्त असतो नाही म्हटलं तरी. हा खूप मोठा फॅक्टर आहे. किंवा डोक्याचा एक भाग तू इकडे पण वापरू शकतोस. फुल्ली ऑक्युपाइड विथ अदर थिंग्स जर आपण असतो तर मग थोडंसं इकडे नाही. मला म्हणजे पहिल्या माझ्या इंटरॅक्शन पासून मला हीच क्युरियोसिटी होती की कसं एक माणूस असे दोन वेगवेगळे जॉनर्स, एक सीए, पण आता तू क्लॅरिफाय केलंयस सीए आणि हे 1 2 3 4 सरेगमप सगळं सेमच आहे, ते लईतच आहे त्याच्यात, ते भिनलंय अंगात वगैरे टाइप्स. छानच. सो लेट्स रॅप इट अप. जॅमिंग साठी एकदा भेटशीलच तू आम्हाला. आणि आता हे काम आहे, कॅमेराच्या पलीकडे एक जण बसले आहेत, त्यांच्याकडे ते काम मी दिलेलं आहे की एक जॅमिंग सेशन मागता है हमको. आणि आपण असेच व्हायब्रंट माइंड पॉडच्या प्लॅटफॉर्मवरती वेगळे वेगळे छान छान लोकांना आपण इन्व्हाइट करतो. आणि हे जे आज माइंड बॉगलिंग झालंय माझ्यासाठी, मी अजिबात गाण्यामधली हे नाहीये, पण काय माहिती अमलताजमुळे म्हण किंवा भूषणच्या एकूण त्याची जी आवड आहे ती अशी पूर्ण आलेली आहे माझ्यापर्यंत की खरंच माणूस एन्जॉय जर करत असेल तर किती छान त्याच्यामधनं घटना घडू शकतात. भूषणचा जो गाण्याच्या बाबतीतली जी आवड आहे इतकी कॉन्टेजियस आहे की ती आता आहे. मी अमलताजचीच प्लेलिस्ट ऐकत असते. ऑफकोर्स माझा क्रोशा करणं हा एक जो छंद आहे त्याच्यासाठी इतकं ते उपयोगी पडलेलं आहे मला, आय कांट एक्सप्लेन. सो सायनिंग ऑफ मिनल, व्हायब्रंट माइंड पॉड बघत राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आमच्या दोघांकडनं बाय बाय.